त्यावरती जानेवारी महिन्याचे 1500 रुपये आणि आता चालू असलेल्या फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये सोडण्यासाठी आज गुरुवारी मुहूर्त लागल्याचं पाहायला मिळतंय आणि सर्व लाभार्थी महिलांच्या बँकेच्या खात्यावरती पैसे जमा झाल्याचा मेसेज देखील मोबाईलवरती आलेला आहे। महिलांनी त्यांच्या बँकेचं खातं आधार कार्डला जोडलेलं असेल तर त्या सर्व महिलांना सकाळी 9 वाजल्यापासून आज गुरुवारी पैसे जमा झाल्याचा खटाखट मेसेज मोबाईलवरती पडू लागला आहे। सरकारच्या माध्यमातून 3 टप्प्यामध्ये आज पैशांचं वितरण महिलांना बँकेच्या खात्यावरती होणार आहे। आज गुरुवार या ठिकाणी मुहूर्त लागल्याचं पाहायला मिळतंय। कालच एकनाथ शिंदे साहेबांनी जवळपास 7200 कोटी रुपयांचा निधी बँकांना सोडलेला होता आणि तशा प्रकारे आज गुरुवार सकाळपासूनच महिलांना पैशांचं वितरण या ठिकाणी सुरुवात झाली आहे। त्या ठिकाणी लाडक्या बहिणींनो, तुम्ही अजिबात घाबरू नका, तुमचा हप्ता अजिबात बंद होणार नाही। त्या ठिकाणी एक महाराष्ट्रामध्ये मागच्या आठवड्यापासून दुःखद बातमी पसरल्यामुळे म्हणजेच तुमचे लाडके भाऊ जे अर्थमंत्री होते त्यांच्या सहीने तुम्हाला या ठिकाणी पैसे येत होते तर ते अजितदादा पवार महाराष्ट्राला कायमचे निघून गेले। त्यामुळे सरकारी कामाला गेल्या 1 आठवड्यापासून स्थगिती देण्यात आली होती, म्हणून पैशांचं वितरण महिलांना त्यांच्या बँकेच्या खात्यावरती अजून पण झालेलं नव्हतं। आज पैशांचं वाटप या ठिकाणी सुरू झाले। लक्षात ठेवा, सोमवार, मंगळवार आणि बुधवार हे 3 दिवस वाटपाचे या ठिकाणी निवडण्यात आले होते, परंतु काल बुधवार अचानक सरकारी कामकाज बंद असल्याने पैशांचं वितरण बँकेच्या खात्यावरती काल सोडण्यात आलेलं नव्हतं। आज वाटपाचा शेवटचा दिवस गुरुवारी राहिलेल्या सर्व लाभार्थी महिलांच्या खात्यावरती पैशांचं वितरण आता सुरू झालंय। जानेवारी महिन्याचे 1500 आणि आता चालू असलेल्या फेब्रुवारी महिन्याचे 1500 असं 3000 रुपये बँकेच्या खात्यावरती जमा व्हायला सुरुवात झाली आहे। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांचा गुरुवार या ठिकाणी गोड झाल्याचं पाहायला मिळतंय। कोणत्याही लाडक्या बहिणीवर आता आम्ही अन्याय करणार नाही, परंतु महाराष्ट्रावर एक मोठं दुःख या ठिकाणी कोसळलं, ते म्हणजे अर्थमंत्री ज्यांच्या सहीने तुम्हाला पैशांचं वितरण होत असतं तर ते लाडके भाऊ अजित पवार या ठिकाणी कायमचे सोडून गेल्याने सरकारी कामकाज या ठिकाणी बंद होते। त्यामुळे पैसे वितरण मागील आठवड्यामध्ये महिलांना झालं नाही, म्हणून लक्षात ठेवा, सोमवार, मंगळवार, परवा पैसे अनेक महिलांच्या खात्यावरती मिळाले आहेत। तशा प्रकारचा मेसेज या ठिकाणी महिलांना आम्हाला दाखवलाय। काल बुधवार होता, सरकारी कामकाजला 1 दिवस सुट्टी देण्यात आली होती। आज राहिलेल्या शेवटच्या टप्प्यातील सर्व लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना पैशांचं वितरण डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून आता जमा करण्यात येऊ लागला आहे। एकनाथ शिंदे साहेब ज्यावेळी पत्रकारांना बोलत होते त्यावेळी महिला त्यांना विचारू लागल्या होत्या की आम्हाला मागच्या जानेवारीचे पण पैसे तुम्ही आता दिले नाहीत आणि आता सुरू असलेल्या फेब्रुवारी महिन्याचे पण पैसे तुम्ही का दिले नाहीत, मग तुम्ही असं का केलं आहात। त्यावरती एकनाथ शिंदे साहेब स्पष्टपणे म्हणाले, तुम्हाला मागचा जो नोव्हेंबर डिसेंबरचा आता बँकेच्या खात्यावरती पैशांचं वितरण सोडलेलं होतं तर ते मागच्या 2025 या मागच्या वर्षाचं होतं, परंतु 2026 हे नवीन वर्ष सुरू होताच, त्यामुळे आता वर्षाचा जो निधी आहे या नवीन तर तो केंद्र सरकारच्या माध्यमातून मागवावा लागतो आणि हा जो निधी आहे तर तो या ठिकाणी आता लवकर न मिळाल्याचं कारण म्हणजे अर्थमंत्रीच या ठिकाणी महाराष्ट्राला सोडून गेले, त्यामुळे लवकर मिळाला नव्हता। अखेर हे सर्व काही आटोपल्यानंतर रविवारी हा निधी या ठिकाणी महाराष्ट्र सरकारला मिळालाय आणि रविवार नंतर सोमवार, मंगळवार पैशांचं वितरण आता झालंय, परंतु यामध्ये फक्त 50% महिलांनाच हे पैसे मिळाले। काल बुधवार होता, काल पैशांचं वितरण होणार होतं, परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे हे पैशांचं वितरण काल या ठिकाणी स्थगिती देण्यात आली होती। आज राहिलेल्या सर्व लाभार्थी लाडकी बहीण योजनेच्या महिलांना शेवटच्या टप्प्यामध्ये आज गुरुवारी 5 फेब्रुवारी रोजी सर्वांना पैशांचं वितरण डीबीटीच्या माध्यमातून आता या ठिकाणी जमा होण्यास सुरुवात झाली आहे। लाडक्या बहिणींनो, आज गुरुवारी जवळपास 15 जिल्ह्यांमध्ये पैशांचं वितरण होणार आहे, कारण आपल्या राज्यामध्ये जर जिल्ह्यांची संख्या पाहायला गेली तर 36 जिल्हे आहेत। या 36 जिल्ह्यापैकी जवळपास राहिलेल्या सर्वच्या सर्व जिल्ह्यामध्ये आता या ठिकाणी मागील त्या ठिकाणी सोमवार, मंगळवार पैशांचं वितरण झालंय। मग आता राहिलेत किती जिल्हे? फक्त 15 जिल्हे राहिलेत। तर आज गुरुवार वाटपाचा शेवटचा दिवस आहे आणि आज 15 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे। तुम्हाला जर मागील 2-4 दिवसांमध्ये पैसे आले नसतील तर सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले कोणत्याही लाडक्या बहिणींना अजिबात वगळण्यात येणार नाही, सरसकट सर्वांना आता पैसे बँकेच्या खात्यावरती मिळणार आहे, अशा प्रकारचा विश्वास या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस यांनी आता त्या ठिकाणी दिलेला आहे। आता तुम्ही म्हणाल की नोव्हेंबर डिसेंबर या मागच्या वर्षाचा हप्ता आम्हाला व्यवस्थित मिळाला, तशाच प्रकारे जानेवारी फेब्रुवारीचे जो आज गुरुवारी पैशांचं वितरण होणार आहे तर ते सर्वांना या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती मिळणार का?
तर तसं अजिबात नाही होणार. स्वतः एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांना बोलताना सांगितलं आहे की हे जे पैसे आहेत तर ते सर्व लाडक्या बहिणींना अजिबात मिळणार नाहीत. यामध्ये काही अटी असणार आहेत, काही पात्रता असणार आहेत. कारण 2025 पूर्णपणे नियमावली वेगळी होती आणि 2026 हे नवीन वर्ष सुरू होताच पूर्णपणे नियमावली वेगळी आहे, हे तुम्ही समजून घ्या. त्यामुळे आता नेमकं 2026 काय काय नियम बदललेत सर्व डिटेल्समध्ये माहिती व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी आता सांगणार आहे. स्वतः एकनाथ शिंदे साहेब म्हणाले की आम्ही कोणत्याही लाडक्या बहिणींना वगळणार नाही. सर्व लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना पैसे कसल्याही परिस्थितीमध्ये आज गुरुवारी देणार आहोत. आम्ही बँकांना ऑर्डर दिल्या की आज बँकेत पैसे दिल्याशिवाय बँका अजिबात बंद करू नका, अशा प्रकारची ऑर्डर एकनाथ शिंदे साहेबांनी या ठिकाणी दिल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे कोणत्याही बहिणींना वगळून त्या ठिकाणी अजिबात सोडणार नाही, म्हणजे कोणालाही वगळणार नाही. सर्वांना या ठिकाणी पैशांचं वितरण होणार आहे असं म्हणून त्यांनी डीबीटीचं बटन दाबून आज गुरुवारी पैशांचं वितरण या 15 जिल्ह्यातील सर्व लाभार्थी महिलांना सोडण्यात आलेलं आहे. लाडक्या बहिणींनो, आज गुरुवार वाटपाचा शेवटचा दिवस आहे असं एकनाथ शिंदे साहेब म्हणालेत आणि पैसे जमा करायला सुरुवात केल्या. सरकारने स्पष्टपणे सांगितले की आज वाटपाचा शेवटचा दिवस असल्याने सर्वांना बँकेच्या खात्यावरती पैसे आता गेल्याशिवाय बँका बंद करू नका, अशा प्रकारची ऑर्डर एकनाथ शिंदे साहेबांनी आता त्या ठिकाणी दिल्या. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरचा नवा नियम आल्यामुळे 3 टप्प्यामध्ये आज पैशांचं वितरण तुमच्या बँकेच्या खात्यावरती होणार आहे. बँकांना तशा प्रकारे ऑर्डर सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांनी दिल्या. एकनाथ शिंदे साहेब म्हणाले की आता लाडक्या बहिणीवर आमचा पूर्णपणे विश्वास आहे आणि लाडक्या बहिणीनो तुमचा पण एकनाथ शिंदे साहेबांवर खूप विश्वास आहे आणि त्यांनी म्हणल्याप्रमाणे पैशांचं वितरण डीबीटीच्या माध्यमातून बँकेच्या खात्यावरती जमा होऊ लागले. कोणत्या जिल्ह्यामध्ये होऊ लागले तर त्या 15 जिल्ह्यातील आता सर्व महिलांना होऊ लागले. सरकारने सांगितले 3 टप्प्यामध्ये पैशांचं वितरण होणार. त्या 15 जिल्ह्यातील 5 जिल्ह्यामध्ये सकाळी 10 ते 2 वाजेपर्यंत पैसे मिळतील. त्यानंतर दुपारी 2 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत दुसऱ्या टप्प्यातील 5 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होईल. त्यानंतर आता शेवटचा टप्पा जो राहिलाय तर तो रात्री पैशांचं वितरण या ठिकाणी गुरुवारी आज होणार आहे. म्हणजे कधी बरोबर बघा, संध्याकाळी 7 वाजता एकदा का पैशांचं वितरण शेवटच्या टप्प्यामध्ये सुरू झालं महिलांना तर रात्री 12 ते 1 वाजेपर्यंत शेवटच्या टप्प्यातील सर्व महिलांना पैशांचं वितरण आज गुरुवारी सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी होणार आहे. सरकारच्या माध्यमातून असं सांगण्यात आले की आज गुरुवारी रात्र झाली तरी चालेल, रात्री 12-1 वाजल्या तरी चालेल, परंतु लाडकी बहीण योजनेच्या ज्या काही महिला आहेत त्या एकही शिल्लक राहणार नाही. कारण वाटपाचा शेवटचा दिवस आहे. जवळपास 52 लाख लाडक्या बहिणी ज्या शिल्लक राहिल्या आहेत त्या सर्वांच्या खात्यावरती आज गुरुवारी पैशांचं वितरण गेलं पाहिजे असं एकनाथ शिंदे साहेबांनी बँकांना या ठिकाणी ऑर्डर या ठिकाणी दिल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे आज कसल्याही परिस्थितीमध्ये महिलांनो तुम्हाला या ठिकाणी आता मेसेज पाहायला या ठिकाणी मिळणार आहे. लाडक्या बहिणींनो, आता इथून पुढे तुम्हाला पुढील 5 ते 10 मिनिटांमध्ये सुद्धा पैशांचं वितरण होईल. काहींना त्या ठिकाणी 2 वाजेपर्यंत, काहींना या ठिकाणी 5 वाजेपर्यंत, काहींना संध्याकाळी 8 वाजेपर्यंत. कारण 3 टप्प्यामध्ये कधी पण तुम्हाला मेसेज येईल. कसे येतील? 2 मेसेज तुम्हाला आज येणार आहेत. लक्षात ठेवा, पहिला मेसेज जानेवारी महिन्याचा 1500 रुपयांचा असणार आहे, दुसरा मेसेज फेब्रुवारी महिन्याच्या 1500 रुपयांचा असणार आहे. असं 2 मेसेज तुम्हाला मोबाईलवरती पाहायला मिळणार आहे. मग आता लाडक्या बहिणींनो, तुमच्या मनामध्ये प्रश्न आता असा निर्माण झाला आहे की 2025च्या नोव्हेंबर डिसेंबरचे जे तुम्हाला पैसे मिळाले तर ते सर्वांना मिळाले, परंतु 2026चा जानेवारी फेब्रुवारीचा आज दोन्ही महिन्यांचा हप्ता जो बँकेच्या खात्यावरती वितरित होणार आहे तर तो नेमकं कोणाकोणाला मिळणार आहे? त्यासाठी सरकारच्या माध्यमातून 3 ते 4 नवीन नियम काय लावण्यात आलेत, या नियमामध्ये तुम्ही बसताय का बाहेर पडताय हे सुद्धा बघणं महत्त्वाचं आहे. अगदी 1 मिनिटाच्या आतमध्ये हे नियम समजून घेऊया. त्यानंतर कोणत्या 15 जिल्ह्यामध्ये आज गुरुवारी वाटपाचा शेवटचा दिवस पैशांचं वितरण या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती तुम्हाला मिळणार आहे हे सुद्धा पाहूया. तर बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी आपण नियमावली पाहूया, परंतु लक्षात ठेवा या पैशांचं वितरण तुम्हाला 3 टप्प्यामध्ये आज केलं जाणार आहे. पहिला टप्पा सुरू होईल तो म्हणजे सकाळी 10 ते दुपारी 2 नंतर लगेचच तुम्हाला दुसरा टप्पा सुरू होईल तो म्हणजे दुपारी 2 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत. तिसरा टप्पा सुरू होईल तो म्हणजे संध्याकाळी 7 ते रात्री 12 वाजेपर्यंत. आणि तुम्हाला सरकारने सांगितलंय रात्री 1 वाजेपर्यंत त्या ठिकाणी वाटप होईल तर चालेल, 2 वाजलं तर चालेल, रात्र झाली तरी चालेल, परंतु पैशांचं वितरण झाल्याशिवाय बँका बंद करू नका, अशा प्रकारची ऑर्डर एकनाथ शिंदे साहेबांनी दिल्या. आणि त्यामुळे एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस या मोठ्या त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांनी सूचना दिल्यामुळे सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आज गुरुवारी या 15 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण आता होणार आहे.
आता बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला या ठिकाणी सांगता आहे की नेमकं कोणकोणते नियम सरकारच्या माध्यमातून लागू करण्यात आलेत। पहिला नियम अशा लाडक्या बहिणींसाठी लागू करण्यात आलाय ज्यांच्या घरामध्ये 3 पेक्षा जास्त 2 चाकी आहेत। सर्वांनी लक्षात ठेवा, नियमावली पूर्णपणे बदललेली आहे। पहिला काय होत होतं की महिलांच्या घरामध्ये 4 चाकी गाडी असेल तर त्यांना पैशांचं वितरण होणार नाही, परंतु नवीन वर्ष 2026 जानेवारी फेब्रुवारी महिन्याचा हप्ता बँकेच्या खात्यावरती आता दिला जाणार आहे। त्यामध्ये असं सांगण्यात आलंय की तुमच्या एका घरामध्ये 3 पेक्षा जास्त 2 चाकी गाड्या असतील तर त्यांना या ठिकाणी आता नवीन वर्षाचा हप्ता बँकेच्या खात्यावरती अजिबात सोडला जाणार नाही। त्यामुळे लक्षात ठेवा, तुमच्या घरामध्ये 3 पेक्षा जास्त मोटरसायकली असतील तर तुम्हाला पैशांचं वितरण या ठिकाणी होणार नाही। अशा प्रकारची सूचना या ठिकाणी सांगण्यात आल्या। 37 लाख लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात आल्याची माहिती सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आली आहे। बघा, पहिला नियम झाला, 37 लाख लाडक्या बहिणी आता अपात्र झालेत। म्हणजे कशी पडताळणी केली गेल्या की तुमचं रेशन कार्ड जे आहे, रेशन कार्डावरची तुमचे 4 जण नाव असतील घरातली, म्हणजे तुमची मुलं, तुमचा नवरा, या ठिकाणी तुम्ही, असं 4 जण नाव असतील किंवा 5 जण 6 जण असतील तर या ठिकाणी आता तुमच्या घरामध्ये 3 पेक्षा जास्त 2 चाकी गाड्या नसाव्यात, अशा प्रकारची सूचना सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आता आली आहे। आता बघा, दुसरा नियम अशा लाडक्या बहिणींसाठी लावण्यात आलाय ज्यांनी आतापर्यंत या ठिकाणी गेल्या 2025 मध्ये पूर्ण वर्षभर या ठिकाणी हप्ते बँकेच्या खात्यावरती घेतलेले आहेत। अशा लाडक्या बहिणींसाठी दुसरा नियम या ठिकाणी लावण्यात आलाय। सर्वांनी काळजीपूर्वक व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण आज गुरुवार आहे, वाटपाचा शेवटचा दिवस आहे। कारण सोमवारी मंगळवारी पैशांचं वितरण 50% महिलांना झालंय। 50% महिला ज्या बाकी होत्या त्यांना आज गुरुवारी पैशांचं वितरण सुरू झालंय। तुम्हाला सकाळी 10 ते 2 वाजेपर्यंत पैसे येणार, की दुपारी 2 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत पैसे येणार, की या ठिकाणी संध्याकाळी 7 ते रात्री 12 ते 1 वाजेपर्यंत पैसे येणार, याचीच अपडेट तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आता पाहायला मिळणार आहे। त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघायचा आहे। अत्यंत महत्त्वाची माहिती खास लाडक्या बहिणींसाठी आली आहे। लाडक्या बहिणींनो, आता दुसरा नियम अशा लाडक्या बहिणींसाठी लावला आहे ज्यांनी आतापर्यंत या ठिकाणी आपली शेती असून सुद्धा लाभ घेतलाय। बघा, तुमची शेती असून सुद्धा तुम्ही लाभ घेतलाय, म्हणजे तुमच्या नवऱ्याच्या नावावर किंवा वडिलांच्या नावावर शेती आहे आणि त्या शेतीची चेकिंग सरकारच्या माध्यमातून 7/12च्या माध्यमातून करण्यात आल्या आणि त्यामध्ये सरकारने असं सांगण्यात आले, तुम्हाला वाटत असेल की जानेवारी महिना संपला आम्हाला पैसे मिळाले नाहीत, फेब्रुवारी महिना सुरू झाला तरी आम्हाला पैसे मिळाले नाहीत। यावरती पत्रकारांना बोलताना एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस यांनी आता स्पष्टपणे सांगितलंय, आम्ही महिलांना पैशांचं वितरण करत असतोय, परंतु काही लाडक्या बहिणी अशा आहेत ज्या चुकीच्या मार्गाने लाभ घेत आहेत, सरकारला फसवत आहेत। आपल्या नवऱ्याचं सुद्धा नाव लावून आता महिलांचं आधार कार्ड खोटं काढून त्या नवऱ्याला या ठिकाणी महिलाच आहे असं भासवून सरकारकडून आता स्वतःचा पण लाभ घेत आहेत आणि त्यांच्या नवऱ्याचा पण लाभ घेत असल्याची एक त्या ठिकाणी धक्कादायक माहिती सरकारला सापडल्या। त्यामुळे महिला व बालविकास खात्याच्या अंतर्गत कुटुंबातील जे रेशन कार्डावरती नाव आहेत, ज्यांचे 18 वर्षे पूर्ण आहेत, त्यांची तपासणी आता करण्यात या ठिकाणी येऊ लागली आहे। अनेक त्या ठिकाणी जिल्ह्यामध्ये जसं की छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, नांदेड, कोल्हापूर, सोलापूर, तसेच या ठिकाणी रायगड, रत्नागिरी अशा जिल्ह्यामध्ये आता चौकशी देखील करण्यात आली होती आणि त्या चौकशीच्या दरम्यान असं या ठिकाणी समोर आलं आहे की आता महिला काय करू लागलेत, त्यांचा स्वतःचा पण हप्ता घेऊ लागलेत, त्यांच्या नवऱ्यांना पण या ठिकाणी आता आधार कार्ड खोटं काढून हप्ता घेऊ लागलेत। त्यामुळे अशा महिलांना या ठिकाणी वगळण्यात आले। यासाठी 7/12 चेक केला जाणार आहे। तुमची जर या ठिकाणी आता जमीन असेल तर ती जमीन आता किती आहे, कारण जमीन जर जास्त असेल तर तुम्ही श्रीमंत महिलांच्या यादीमध्ये जाल। त्यामुळे अशा महिलांना या ठिकाणी वगळण्यात आल्याची माहिती समोर येत आहे। लाडक्या बहिणींनो, आज गुरुवार आहे, शेवटचा दिवस आहे वाटपाचा। कोणत्या 15 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण सुरू झालंय? 5 जिल्ह्यामध्ये सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत पैसे मिळतील, दुपारी 2 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत दुसऱ्या टप्प्यातील महिलांना पैशांचं वितरण होईल आणि संध्याकाळी 7 ते रात्री 12 ते 1 वाजेपर्यंत आज गुरुवारी रात्र झाली तरी चालेल, परंतु या 15 जिल्ह्यातील सर्व लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना पैशांचं वितरण या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती डीबीटीच्या माध्यमातून केलं जाईल। अशा प्रकारची सूचना एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून या ठिकाणी आली आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, मूळ मुद्दा या ठिकाणी असा आहे, ते म्हणजे केवायसी केलेल्या बहिणी आणि केवायसी अजून पण त्यांना करता आले नाही अशा बहिणींचे 2 गट सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेत आणि त्यांना सांगितलंय तुमची केवायसी या ठिकाणी करण्याची गरज नाही, परंतु या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या बँकेतील महिलांची केवायसी करण्याची गरज नाही। आणि यामध्ये दुसरे एक काम करायचं आहे, तुम्हाला जर केवायसी होत नसेल तर तुम्ही महिला व बाल विकास खात्याच्या अंतर्गत
अंगणवाडी सेविकांकडे तुमचा ज्या ठिकाणी अर्ज लाडकी बहीण योजनेचा भरलाय, तुमची जर KYC व्यवस्थित झाली नसेल, तुम्हाला नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता मिळाला नसेल किंवा प्रॉब्लेम येते असं वाटत असेल, तर तुम्ही अंगणवाडी सेविकांकडे आपला उत्पन्नाचा दाखला या ठिकाणी द्यायचा आहे आणि एक रेशन कार्डाचं झेरॉक्स द्यायचं आहे, असं पत्रकारांना बोलताना एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय. हा राहिला वेगळा प्रश्न, परंतु आज गुरुवारी आणि बरोबर 5 फेब्रुवारी जी कोणकोणत्या लाडक्या बहिणींना पैशांचं वितरण होणार आहे, नियम कडक लावलेत. 3 पेक्षा जास्त मोटरसायकली घरात असतील तर त्यांना पैशांचं वितरण होणार नाही. तसेच या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून असा सुद्धा नियम लावण्यात आला आहे, जर तुम्ही चुकीच्या मार्गाने फसवून सरकारला पैसे घेत असेल, तुमच्या नवऱ्याचं सुद्धा या ठिकाणी खोटी आधार कार्ड काढून पैसे घेत असेल, तर अशा लाडक्या बहिणींना या ठिकाणी वगळण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. आता बघा, तुमच्या घरातील 2 पेक्षा अधिक महिलांना हप्ता घेतला नाही पाहिजे. हा नियम 2025चा होता, परंतु अंमलबजावणी 2026 मध्ये झाल्या. 2 पेक्षा जास्त महिलांनो अजिबात हप्ता घेऊ नका, अन्यथा सर्वांचेच हप्ते या ठिकाणी बंद करण्यात येईल. आता तुम्हाला लगेचच आज गुरुवारसाठी कोणत्या 15 जिल्ह्यामध्ये कधी पैसे येतील, तुम्हाला सकाळी पैसे त्या ठिकाणी जमा झाले का, दुपारी का संध्याकाळी होणार आहेत, रात्री होणार आहेत, रात्री किती वाजता होणार आहेत, सर्व माहिती तुम्हाला या ठिकाणी सांगण्यास सुरुवात करत आहे. लाडक्या बहिणींनो, आता या ठिकाणी सर्वात महत्त्वाची माहिती समोर आल्या. तुम्ही जर या ठिकाणी बँकेच्या खात्याला आधार कार्ड जोडला असेल तर त्या आधार कार्डवरतीच हे पैसे या ठिकाणी येणार आहेत. पहिला कसं होत होतं, DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून तुमच्या खात्यावरती पैसे जमा होत होते, परंतु तसं अजिबात आता होणार नाही. आता काय होणार आहे, आता नियमावली पूर्ण वेगळी आहे. तर तुम्हाला पैसे हे आता आधार कार्डवरती येणार आहेत. त्यामुळे तुमचं आधार कार्ड अपडेट करणं गरजेचं होतं. अनेक महिला याकडे दुर्लक्ष करतात आणि त्यामुळे पैशांचं वितरण त्यांच्या बँकेच्या खात्यावरती त्यांना व्यवस्थित होत नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले, तुम्ही जे तुमचं आधार कार्ड आहे तर त्यावरील जे तुमचा फोटो आहे तर ते पहिला जुना फोटो आहे आणि ते व्यवस्थित आता दिसेना झाला आहे. त्यामुळे नवीन फोटो तुमचा जो काढलेला आता 1-2 वर्षाच्या आधी काढलेला आहे, तर तो या ठिकाणी पटकन अपडेट करून या. तुम्हाला काय करायचं आहे, आधार कार्ड ज्या ठिकाणी बनवलं जातं, ज्या ठिकाणी दुरुस्ती केली जाते, त्या ठिकाणी जायचं आणि फोटो तेवढा पटकन बदलून घ्या. जर तुम्ही फोटो बदलला नाही तर आता मशीन चेक करतात, कारण 2026 मध्ये नियम वेगळे आलेत आणि मशीनला जर तुमचा फोटो आणि तुम्ही या ठिकाणी मॅच जर नाही झाला तर तुम्हाला या ठिकाणी लाडकी बहीण योजनेच्या अर्जामधून या ठिकाणी बाहेर काढण्यात येईल, अपात्र यादीत टाकण्यात येईल. अशा प्रकारची सूचना एकनाथ शिंदे साहेबांनी दिल्या. तर बघा, या ठिकाणी आज गुरुवार आहे, शेवटचा दिवस आहे, वाटपाचा या ठिकाणी शेवटचा दिवस असल्याने कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे, प्रत्येक जिल्ह्यामध्ये तुमचा या ठिकाणी नंबर आहे का, नक्की पहा. लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी सुरुवात झाली आहे. पैशांचं वितरण जोरदार होऊ लागले. महिलांना 2 मेसेज येऊ लागलेत. पहिला मेसेज जानेवारी महिन्याचा येऊ लागलाय, दुसरा मेसेज या ठिकाणी आता फेब्रुवारीचा येऊ लागलाय. 2 महिन्यांचे एकत्र पैसे देत असल्यामुळे 3 टप्प्यामध्ये पैशांचं वितरण होणार. काहींना सकाळी, काहींना दुपारी, तर काहींना रात्री. परंतु आज सर्वांना पैशांचं वितरण गुरुवारी या ठिकाणी या 15 जिल्ह्यामध्ये होत असल्याचं या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आलंय. त्यामुळे कोणी सुद्धा घाबरण्याचं काहीही कारण नाही, सर्वांना पैशांचं वितरण होईल. फक्त अट एकच राहील, नियमामध्ये तुम्ही बसला पाहिजे आणि या नियमांचं पालन तुम्ही केलं पाहिजे, असं स्वतः एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय. चला तर मग आता सुरुवात करूया. 15 जिल्ह्यांची अशी लिस्ट, ज्या 15 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण DBTच्या माध्यमातून आता सरकारने करायला सुरुवात केली आहे. सर्व लाडक्या बहिणींचा गुरुवार या ठिकाणी गोड झाल्याचं पाहायला मिळतंय. महिला आनंदाने नाचू लागलेत आणि बँकामध्ये गर्दी झाल्याची या ठिकाणी पाहायला मिळू लागले. त्यामुळे सर्व लाभार्थी महिलांना 15 जिल्ह्यामध्ये कोणाकोणाला पैशांचं वितरण होणार आहे, 15 जिल्ह्यातील सर्व काही अपडेट तुम्हाला सांगणार आहे. तुमचा जिल्हा, तुमचा तालुका, तुमचा गाव कोणता आहे हे सुद्धा बघणं या ठिकाणी महत्त्वाचं आहे. पहिलं या ठिकाणी कोकणातील जिल्हे सरकारच्या माध्यमातून निवडण्यात आलेत, तर ते पहिले 3 जिल्हे सरकारने जे निवडण्यात आलेत तर ते 3 जिल्हे तुम्हाला या ठिकाणी आता सांगण्यास सुरुवात करत आहे. आता बघा लाडक्या बहिणींनो, पहिले त्या ठिकाणी 3 जिल्हे निवडण्यात आलेत, कोकणातील आहेत पूर्णपणे. तो म्हणजे ठाणे, त्या ठिकाणी आता सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे या ठिकाणी सिंधुदुर्ग, त्यानंतर रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर या ठिकाणी हे जे जिल्हे आहेत, तर हे जे 5 जिल्हे सांगितले तर ते कोकण साईडचे या ठिकाणी जिल्हे येतात आणि यामध्ये पैशांचं वितरण या ठिकाणी आज सुरू झाल्याची माहिती सरकारच्या सूत्रांमार्फत वर्तवण्यात आल्या. त्यानंतर आता पुढचे त्या ठिकाणी जिल्ह्यांची संख्या जर पाहायला गेली तर बीड आहे, नांदेड आहे, लातूर आहे, बुलढाणा आहे आणि छत्रपती संभाजीनगर आहे. या 5 जिल्ह्यामध्ये ज्या लाडक्या बहिणी राहत असतील त्यांना सुद्धा पैशांचं वितरण DBTच्या माध्यमातून होणार आहे. त्यानंतर पुढचे जिल्हे चंद्रपूर, नागपूर, नाशिक, वर्धा, अकोला, परभणी या जिल्ह्यामध्ये सुद्धा पैशांचं वितरण DBTच्या माध्यमातून होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आधार कार्ड बँकेच्या खात्याला लिंक करा व तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या सुखी जीवन चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. धन्यवाद.